चला बोर्डवरती लक्ष द्या. ये आपला जो लेसन आहे त्या लेसनचं नाव आहे प्रोबॅबिलिटी, संभाव्यता. प्रोबॅबिलिटी म्हणजे नेमकं काय असतं? आपण ज्याला शक्यता म्हणतो ना, घडण्याची गोष्ट, पॉसिबिलिटी, त्याला प्रोबॅबिलिटी असं म्हणतात. मला सांगाल आज पाऊस पडेल का नाही पडणार? तुम्हाला काय वाटतं? नाही पडणार. अजून मला वाटतं पडेल. म्हणजे पाऊस पडण्याच्या शक्यता किती आहेत? दोन. एक तर पडेल किंवा याला आपण पॉसिबिलिटी असं म्हणतो इंग्लिशमध्ये, बरोबर ना? याला आपण काय म्हणतो? पॉसिबिलिटी. मराठीत आपण त्याला म्हणतो शक्यता, की पाऊस पडेल का नाही पडणार. तुम्ही आता परीक्षा द्याल तर निकाल काय लागू शकतो? एक तर पास किंवा दोनच ना, नाही सांगता येणार ऑप्शनच नाहीये. एक तर तू पास होशील किंवा, म्हणजे निकालाची शक्यता काय? दोन. रिझल्ट काय मिळणार आहे? दोन. एक तर तू पास होशील किंवा नापास होशील, बरोबर की नाही? हे जे काही असतं याला त्या गोष्टीची प्रोबॅबिलिटी म्हणत नाही, याला म्हणतात पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता. मी उद्या क्लास घेईल का नाही घेणार, काय वाटतं तुम्हाला? पॉसिबिलिटी काय? नाही घेणार. किंवा मग त्याला आपण पॉसिबिलिटी असं म्हणतो. मराठीत काय म्हणतो? शक्यता. सर उद्या क्लास घेतील का? घेतील पण किंवा नाही पण घेणार. म्हणजे ही त्याची काय झाली? शक्यता. इंग्लिशमध्ये काय? पॉसिबिलिटी. हो की नाही? तुम्ही 3 जण आहेत, 1 2 3 ABC असे एकूण किती जण आहेत? 3. आणि त्या तिघांपैकी तुम्हाला असं वाटतं की कोणीतरी एक जण येणार नाही. तिघांपैकी किती जण येणार नाही? कोणीतरी एक. तो कोण येणार नाही असं वाटतं? एक तर ए पण नाही येऊ शकत किंवा म्हणजे शक्यता कोणाकोणाची आहे? तिघांची पण आहे. याला आपण शक्यता किंवा पॉसिबिलिटी असं म्हणत असतो. हे लक्षात आलं का सगळ्यांना? आधी शक्यता आणि पॉसिबिलिटी म्हणजे काय, की काय घडू शकतं. हा इथे येऊन बैस. काय घडू शकतं हे डिसाईड करणं. काय घडू शकतं हे डिसाईड करणं म्हणजे काय असते? त्याची शक्यता असते, पॉसिबिलिटी असते. आधी पॉसिबिलिटीचा अर्थ कळाला का? यालाच आपल्या पुस्तकीय भाषेमध्ये सॅम्पल स्पेस असं म्हणतात. मराठीमध्ये याला म्हणतात नमुना अवकाश. मग सॅम्पल स्पेस म्हणजे काय? तर काय घडू शकतं हे ठरवणं म्हणजे सॅम्पल स्पेस. काय घडू शकतं हे ठरवणं म्हणजे काय? सॅम्पल स्पेस. समजा तुम्हाला मी एक पिशवी दिली आणि पिशवीत 3 रंगांचे बॉल टाकले, लाल, पिवळा, हिरवा, आणि त्यातले कुठले पण 2 बॉल निवडायचे. पिशवी बंद आहे, डोळे झाकून 2 बॉल काढायचे, तर कुठले निघतील? नावं सांग. एक तर लाल किंवा नंतर पिवळा किंवा हिरवा किंवा, म्हणजे हे कॉम्बिनेशन ना, म्हणजे ही शक्यता आहे की नाही? मग ही जी काही शक्यता असते त्या शक्यतेला काय म्हणतात? सॅम्पल स्पेस. राहील का लक्षात? सॅम्पल स्पेस म्हणजे काय? की काय घडू शकतं हे प्रिडिक्ट करणं म्हणजे सॅम्पल स्पेस. की हे घडू शकतं. हे जे तुम्ही प्रिडिक्शन करतात, हा जो तुम्ही अंदाज लावतात, याला सॅम्पल स्पेस असं म्हणतात. म्हणजे मराठीत त्याला नमुना अवकाश असं म्हणतात, की हे होऊ शकतं. समजा मी तुम्हाला पत्त्यांचा एक कॅट दिला. पत्त्यांच्या कॅटमध्ये किती पत्ते असतात? 52. बरोबर? 52 पत्ते असतात. त्याच्यातून कुठला पण एकच पत्ता निवडायचा आहे. किती? कुठला निवडला जाऊ शकतो? म्हणजे किती शक्यता आहेत? 52 शक्यता आहेत. अर्थ कळाला का? पॉसिबिलिटीचा अर्थ कळाला का? पॉसिबिलिटी म्हणजे नेमकं काय? पॉसिबिलिटी म्हणजे आपण नाही का ड्रॉ काढतो, लकी ड्रॉ. समजा लकी ड्रॉ काढायचा ठरला. तुमच्यापैकी कोणाला मी आज पिझ्झा खायला घेऊन जाईल असं नुसतं ठरलं बघ, तर कोणाला मी घेऊन जाऊ शकतो? कोणाला पण. म्हणजे सगळ्या शक्यता आहेत का? सगळ्या शक्यता नाही आहेत. सगळ्यांची शक्यता आहे. हो की नाही? मग ही जी सगळ्यांची शक्यता असते, मराठीत त्याला आपण नमुना अवकाश, पुस्तकीय भाषेत किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणत असतो? सॅम्पल स्पेस. आणि मग याच्यावरून ठरते ती प्रोबॅबिलिटी. पण आधी तुम्हाला पॉसिबिलिटीचा अर्थ कळाला का? आपल्या चॅप्टरचं नाव प्रोबॅबिलिटी आहे का पॉसिबिलिटी आहे? पण मी आधी तुम्हाला काय शिकवतोय? पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी समजली की मग प्रोबॅबिलिटी समजेल. आधी काय समजावून घ्यावी लागेल?
आणि मग काय समजेल? मराठीत आधी शक्यता आणि मग संभाव्यता. आधी शक्यता आणि मग संभाव्यता. तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा या चॅप्टरला सुरुवात करण्याच्या आधी काही गोष्टी वहीमध्ये लिहून काढायच्या आहेत. समजावून घ्या कुठल्या कुठल्या. हे जे पेज नंबर 115 आहे, बोर्डवरती आहे, जरा बोर्डवर लक्ष द्या. पेज नंबर 115 त्याच्यामधला हा चार्ट, म्हणजे तुम्हाला ही लिस्ट आहे, हे ऍक्च्युअल तुम्हाला माहिती आहे, पण तरी सुद्धा लिहून घ्यायचंय. का बरं? पत्ते खेळलेला असाल. पत्त्यांमध्ये आपण मराठी भाषेत हा जो काही पहिला आहे याला आपण बदाम म्हणतो. सेमी आणि इंग्लिश वाल्यांना लक्षात ठेवण्यासाठी त्याला काय म्हणायचंय? हार्ट. आपण याला मराठीत चरकट म्हणतो. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? डायमंड. मराठीवाल्यांना अडचण नाहीये, मराठीत हीच नाव आहे. जरा लक्ष द्या मराठीवाल्यांनी पुस्तकात. मला वाटतं याला आपण मराठीत इस्पिक म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? नाही, याला आपण काय म्हणतो? किलवर. किलवर. आणि इंग्लिशमध्ये याला म्हणतात क्लब. हा इस्पिक असतो. याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? स्पेड. मुख्य कोणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे? मुख्य हे कोणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे? इंग्लिशवाल्यांनी. सेमी आणि इंग्लिशवाल्यांनी ही आकृती काढून घ्यायची आहे पेनने. म्हणजे ही आकृती काढणार, त्याची शेजारी काय नाव टाकणार? हार्ट. ही पेनने आकृती काढणार, जशी जमेल तशी. नाव काय टाकणार? डायमंड. ही आकृती काढून क्लब. कारण परीक्षेला लक्षात आलं पाहिजे क्लब म्हणजे किलोवर. हो की नाही? आपल्याला लहानपणापासून पत्ते खेळताना कुठला शब्द माहिती झाला? किलोवर. पण इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? क्लब. लहानपणापासून आपल्याला कुठला शब्द माहिती झाला? एक्का. पण इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? एस. एस म्हणजे काय? एक्का. मग आता वहीमध्ये काय काय लिहायचंय तुम्हाला वहीमध्ये हे. त्याच्यानंतर एक्क्याला काय म्हणतात? एस. म्हणजे लक्षात राहील, एक्क्याला एस असं म्हणतात. त्याच्यानंतर ही लाईन, किंग, क्वीन अँड जॅक आर फेस कार्ड्स. ही लाईन. चेहरे असणारे किती पत्ते असतात? हे तिकडे बस ना, तिकडे जागा आहे ना. चेहरे असणारे किती पत्ते असतात? 3. राजा, राणी आणि गोटू. बरोबर ना? हो ना? म्हणजे गुलाम. जोकर वेगळा असतो अजून एक. राजा, राणी आणि गोटू. 10 नंबर झाल्यानंतर 11, 12, 13 असे 3 पत्ते असतात बा. 11 नंबरला कोण असतो? जॅक. 12 नंबरला क्वीन आणि 13 नंबरला किंग. आठवलं ना? बरं. त्याच्यानंतर तुम्हाला वहीमध्ये हे संपूर्ण पेज लिहून काढायचं आहे. हा पूर्ण टेबल, हा पूर्ण टेबल, हा पूर्ण टेबल जसाच्या तसा, हा जसाच्या तसा टेबल वहीमध्ये लिहून काढायचा आहे. ॲज इट इज टेबल लिहून काढायचा आहे. आलंय का लक्षात? वहीत काय लिहायचं इथे? नक्की 100%. आत्ता माझ्या घड्याळात वाजलाय 1, म्हणजे 12:50 झालेत. मला वाटतं हे सगळं लिहायला मॅक्झिमम अर्धा तास, 20 मिनिटं ते अर्धा तास लागेल. हो की नाही? मी बरोबर 1:20 पुन्हा सुरुवात करेल या पॉइंटला. वहीमध्ये लिहायला स्टार्ट करा. फाइव 5.1 काय चेक करूयात? हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग असं म्हटलेलं आहे. मराठीत शब्द दिलाय शक्यता किती आहे? सापडलं का? 5.1 त्यातलं पहिलं एक्झाम्पल. वनिता नोज द फॉलोइंग साइट्स इन महाराष्ट्र. पुस्तकात लक्ष असेल सगळ्यांचं. वनिताला महाराष्ट्रातल्या खालील जागा माहिती आहे. शी इज प्लॅनिंग टू व्हिजिट वन ऑफ देम इन हर समर व्हॅकेशन. उन्हाळ्याच्या सुट्टीत तिला खालील पैकी एका ठिकाणी जायचंय. तर ती कुठे कुठे जाऊ शकते? त्याची आपल्याला काय विचारली? प्रश्न नीट वाचा. प्रश्न वाचा. शक्यता, पॉसिबिलिटी विचारली आहे ना. मग कुठे कुठे जाऊ शकते? एस. पॉसिबिलिटीचा लिहायचा एस. विचार करा का ती किती ठिकाणी जायचं आणि तिला? नीट वाचन करा प्रश्न. एकाच ठिकाणी. ती किती ठिकाणी जायचंय तिला? मग प्रश्न असा विचारलाय खालील पैकी ती कुठे कुठे जाऊ शकते? तर मे बी ती अजंताला जाऊ शकते, किंवा महाबळेश्वरला पण जाऊ शकते, किंवा
किंवा ताडोबा किंवा आंबोलीला पण जाऊ शकते किंवा 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 आनंदवनला पण जाऊ शकते. लक्षात आला का प्रश्न? समजलं का नाही समजलं? समजा तुम्हाला 3 ठिकाणे दिले, एक पिझ्झा हट, डॉमिनोज आणि डीके पिझ्झा, आणि तुम्हाला एका ठिकाणी पिझ्झा खायला जायचंय, तर कुठे कुठे जाऊ शकतात? एक तर इथे किंवा इथे किंवा इथे. इथपर्यंत समजलंय? बर, हा प्रश्न नक्की कळाला का? नसेल कळाला विचारा, कारण पहिलीच गोष्ट आहे ही, नाही समजली तर चॅप्टर लक्षात येणार नाही. 100% समजलंय? पुढे दुसरं, एनी डे ऑफ ए वीक टू बी सिलेक्टेड रॅन्डमली. आठवड्यातला कुठला पण एक दिवस अंदाजे निवडायचा आहे, कुठला पण. विचार करा, कुठला निवडायचा? कुठला पण निवडायचा, हो की नाही? मग कुठला निवडला जाऊ शकतो? एक तर मंडे पण निवडला जाऊ शकतो किंवा 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 संडे. मी मुद्दाम किंवा हा शब्द म्हणतोय. आठवड्यातला किती दिवस निवडायचे? एकच. मग कुठला निवडला जाऊ शकतो? हा पण किंवा हा पण किंवा हा पण, बरोबर की नाही? तिसरा प्रश्न, सिलेक्ट 1 कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स. किती कार्ड निवडायचे? एकच. 52 पत्त्यांपैकी किती कार्ड निवडायचे? आणि म्हणून कुठलं कार्ड निवडलं जाऊ शकतं? एनी कार्ड फ्रॉम 52 कार्ड्स. खरे मग याचा अर्थ असा होईल का, या सॅम्पल स्पेस मध्ये एकूण किती आलेत? 1 2 3 4 5 6 7 8. या सॅम्पल स्पेस मध्ये किती आलेत? 1 2 3 4 5 6 7. मग तसंच या सॅम्पल स्पेस मध्ये किती नंबर येतील? 52. कन्सेप्ट समजली का? चौथं, 1 नंबर शब्द खूप महत्वाचा आहे. फ्रॉम 10 to 20 इज रिटन ऑन ईच कार्ड. मला याचं मराठीत भाषांतर सांगा ना. 1 नंबर लिहिलाय. फ्रॉम नाही, 10 ते 20 आहे का फ्रॉम 10 to 20 आहे? फ्रॉम म्हणजे काय? फ्रॉम म्हणजे काय? पासून, बरोबर ना? आय विल गो टू क्लास फ्रॉम टुमॉरो. मी उद्यापासून शाळेत जाईल. अप टू सॅटरडे. टू म्हणजे पर्यंत. म्हणजे त्या कार्डांवरती कुठून कुठले नंबर लिहिलेत? 10 ते 20 का 10 पासून 20 पर्यंतचे? म्हणजे कुठले कुठले? 10 11 12 14 15 16 17 18 19 20. आणि म्हणून नंबर ऑफ एस किती येईल? 11. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. शब्दाचा अर्थ काय होता? फ्रॉम 10
म्हणजे 10 पासून 220 म्हणजे 20 पर्यंत. अर्थ कळाला का सगळ्यांना? हार्ड होता एक्सरसाइज का इझी आहे? इझी आहे ना? नक्की ना? पॉसिबिलिटी कशी शोधायची ते कळालं ना? 100% कळालंय? ठीक आहे, डायरेक्टली 5.2 ला जाऊयात. तुम्ही मधलं लिहून काढतायत बरं का तोवर. त्यातलं एक आणखीन सुरुवात करूयात. 5.2. फॉर इच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट राईट सॅम्पल स्पेस S अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट नंबर ऑफ S. सॅम्पल स्पेस म्हणजे नमुना अवकाश लिहून काढा आणि हे असं पण लिहा म्हणे. हो की नाही? काय दिलाय पहिला प्रश्न? आपण त्याला काहीतरी नाव देऊयात, ABCD काही पण. आपण त्याला नाव देऊयात A बरोबर. काय दिली पहिली घटना? 1 coin and 1 die are thrown simultaneously. Are thrown simultaneously. सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळी. एकाच वेळी काय काय फेकलं? एक कॉइन आणि एक डाय. डाय म्हणजे शकुनी मामावाला. त्याला किती साइड असतात, त्याच्यावर किती आकडे लिहिलेले असतात? 1 ते 6. आणि कॉइनला किती बाजू असतात? 2. 4 कशा असतील कॉइनला? एक हेड आणि टेल. मराठीत छापा आणि काटा. हो की नाही? मग आता विचार करा, एका वेळी माझ्या एका हातात एक कॉइन आहे, एका हातात एक डाय. हे फेकले तर कॉइन वर काय येऊ शकतं? नाही, एक काहीतरी सांग ना उदाहरणार्थ. एक तर हेड आणि इकडे काय येऊ शकतं? अरे मित्रांनो, मला उत्तर माहिती आहे. मला माहिती आहे तुम्हालाही कन्सेप्ट कळाली आहे. पण फक्त मी विचारलेल्या प्रश्नानुसार उत्तर द्या, म्हणजे कन्सेप्ट अजून क्लिअर होईल. मी हे दोघी एका वेळी फेकले. अर्जुन तू सांग मला, तुला काय वाटतं इकडे काय येऊ शकतं? अर्जुनचं म्हणणं इकडे हेड आलं, चालेल. आणि इकडे काय येऊ शकतं? 1. म्हणजे अर्जुनचं म्हणणं आहे सर इकडे हेड येईल आणि इकडे. आता जयेश तू प्रयत्न कर. आता मी दोन्ही फेकले. आता इकडे काय येऊ शकतं? फटके खायचे एकाच वेळी. अरे तुला मी काय सांगितलं, तू रिअल मध्ये विचार कर. तुझ्यापेक्षा मी हुशार आहे, मलाही माहिती याच्यावर हेड पण येऊ शकतं किंवा. पण जरा विचार कर ना खरोखर मध्ये. हे फेकलं इथे तुला काय मिळेल? काहीतरी एकच सांग. तुला काय वाटतं? सर मला इथे हे मिळालं, काय मिळेल? टेल मिळालं. ठीक. इकडे कुठला आकडा येऊ शकतो? 6. योग्य. आता परत फेकलं. आता मला सांग इकडे काय येईल? हेड आलं. इकडे किती येऊ शकतं? 5. हे सगळ्यांना समजलं का? चला परत एकदा इमॅजिन करा, सगळ्यांनी विचार करा. मी एका वेळी एक कॉइन फेकला आणि एक डाय फेकला. मला माहिती आहे हेड किंवा टेल पण येऊ शकतं, पण मला स्पेसिफिक उत्तर हवंय. तुम्हाला वाटेल ते उत्तर सांगा, कारण वाटेल ते येऊ शकतं की नाही. म्हणून वाटेल ते सांगा. तुम्हाला वाटेल ते सांगा. बुशरा तू प्रयत्न करते, काही पण एक सांग. व्हॉट डू यू थिंक? इमॅजिन कर की कॉइन मध्ये काय मिळेल? हेड. आणि इकडे डाय मध्ये काय मिळेल? 1. 2 पण मिळू शकतो का? ऑर 3 पण? ऑर 6 पर्यंत ना? 7 मिळेल का? म्हणजे मग बुशरा याचा अर्थ असा होईल का, मे बी हेड येईल आणि 1 येईल, मे बी हेड येईल 2 येईल, हेड येईल 3 येईल, H5 आणि किंवा टेल 1, टेल 2, बरोबर की नाही? म्हणजे नंबर ऑफ एस मध्ये किती येतील? 12. हे पा जयेश कासार, मला हे माहिती आहे की हेड किंवा टेल काही पण येईल, 1 to 6 काही पण येईल, हे मला माहिती आहे. पण तुम्हाला सॅम्पल स्पेस लिहिताना विचार करून लिहायचा आहे की खरोखर काय येईल. मग तुम्ही काहीही विचार करा की सर मला असं वाटतं की ना हे येईल, ओके चालेल, तुम्ही म्हणाल ते येईल.
मिश्राला काय वाटतं, हेच नंबर पॉसिबल आहेत का हा पण पॉसिबल आहे? नाही ना, कारण जो डाय असतो त्या डायला 1 to 6च नंबर असतात, हो की नाही? 100% हो ना. हे कोणाकोणाला नाही कळालं मला सांगा. नसेल कळालं नाही सांगा, आपण पुन्हा शिकूयात. पुस्तक आहे तुमच्याकडे, पुस्तकाचा लास्ट पेज नंबर किती आहे? 176, हो की नाही? पुस्तकं बंद करा. बंद केली पुस्तकं. आता तुम्हाला त्याच्यामधून रॅन्डम कुठलं पण पान काढायचंय. ऐका, रॅन्डम कुठलं पण पान काढायचंय, तुम्हाला वाटेल ते पान काढायचंय. आता मला कोण सांगू शकेल कुठलं पान येईल? मला पण माहिती कुठलं पण येईल, पण तसं नकोय मला उत्तर. मला आन्सर परफेक्ट हवंय. सर हे पान येईल 91. अजून चालेल, अजून चालेल, अजून चालेल, अजून हे पान नंबर येईल का? नाही. आता काढून पाहता बरं, कुठलं पण येईल ना रे. मला हे असं हवंय, कळालं का? मला उत्तरं कशी हवी आहेत? ही अशी. आय नो दॅट की 1 to 76 येणार आहे, पण मी जेव्हा विचारलोय की कुठला आन्सर येईल, तर मला तुम्ही काहीही सांगा, पण रॅन्डमली काही पण सांगा. कन्सेप्ट कळाली का पुन्हा सांगू? नक्की कळाली? 100% कळाली? ठीक आहे. त्याच्यातला नंबर 2चा क्वेश्चन आता पाहूयात, जमलाय का तुम्हाला? आणि नाही जमला तर मला सांगा, मी पुन्हा शिकवेल. चॅप्टर इझी आहे, कारण जमलं पाहिजे सगळ्यांना असं माझं मत आहे. 2 digit number are formed. 2 digit numbers are formed from using digits 2, 3, 5 without repeating a digit. हा शब्द महत्वाचा आहे, म्हणून कलर चेंज केला. मग आता 2, 3, 5 याच्यापासून किती आकडी संख्या बनवायची? 2 आकडी. आता कृपया कुठली पण बनवू शकते, हे उत्तर द्यायचं नाहीये, हो की नाही? तुम्हाला वाटेल ती बनवून सांगा, कुठली बनेल? 23. येस. अजून? बरोबर. अजून? बरोबर. अजून? येस. कन्सेप्ट समजली का? मग आता आपण कसं लिहू? 2 पासून कशा तयार होतील? एक तर 23 तयार होईल, किंवा कळलं का? आता 3 पासून काय तयार होतील? मला सांगा, हे चालतील का? का नाही? कारण काय सांगितलंय? डिजिट रिपीट करायचा का? नाही. म्हणून हेच नंबर तयार होते. बरं, आता तरी कन्सेप्ट कळाली का? मग देअरफोर नंबर ऑफ एस बरोबर किती येते? 1, 2, 3, 4, 5, 6. कन्सेप्ट समजली का? चला कंप्लीट करा. आधी तुमचं ते टेबल राहिलंय ते पूर्ण करा, आणि मग एक्सरसाइज घ्या. हॅलो, नमस्कार. हो बोला. बर बर, ठीक आहे. The arrow is rotated and it stops randomly on the disk. Find out on which color it may stop. ती अशी तुम्हाला त्या प्रश्नामध्ये ना एक डिस्क दाखवली आहे, आणि त्याच्यात काही कलर पण दिलेले दिसत आहेत, असे काहीतरी 7 का 5 कलर आहेत, बरोबर ना? आणि एक हा एरो आहे असा दिलेला. आता ही डिस्क गोल फिरवली,
तो ॲरो कशावरती जाऊन स्टॉप करेल? प्रतीक्षा कास लाव ना बाळा. मला माहिती आहे कशावर पण जाऊन स्टॉप करेल, पण मला तसं उत्तर नकोय. हा, येलोवर. शाबास. येलोवर थांबेल, ब्ल्यूवर थांबेल. लाईनशीर घेऊ ना म्हणजे चुकणार नाही. ग्रीनवर थांबेल, पर्पलवर थांबेल किंवा ऑरेंजवर थांबेल. म्हणजे नंबर ऑफ एस किती येईल? 1 2 3 4 5 6. कन्सेप्ट कळाली का? हो का नाही? क्वेश्चन नंबर 3. इन द मंथ ऑफ मार्च, पुस्तकात लक्ष द्याल, मार्च महिन्यात, फाइंड द डेज, असे दिवस निवडा, ऑन विच, जेव्हा द डेट इज मल्टिपल ऑफ 5. असे डेज निवडा, असे वार निवडा, असे वार निवडा की ज्या वारी येणारी तारीख ही 5च्या पटीत होते. नाही, 1 मिनिट. 5च्या पटीत येणारी तारीख विचारलीये का डे विचारलाय? नाही, डेज विचारलंय. नीट प्रश्न वाचा. फाइंड द डेज. काय शोधायला लावलंय? डे. ऑन विच, जेव्हा द डेट इज मल्टिपल ऑफ 5. म्हणजे 5 तारीख कुठल्या वारी आली? ट्यूजडेला. 10 संडे. 15 20 25 म्हणजे नंबर ऑफ एस बरोबर किती? 1 2 3 4 5 6. हो की नाही? पुढे 4था क्वेश्चन. फॉर्म अ रोड सेफ्टी कमिटी. रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे. त्याच्यात किती मुलं आहेत? 2, B1 आणि B2. आणि किती मुली घेतल्या? G1 आणि G2. तर खालची ऍक्टिव्हिटी पूर्ण करायला लावली आहे त्यांनी त्या ऍक्टिव्हिटीमध्ये पहिला पॉइंट दिलाय ए बरोबर कमिटी ऑफ 2 बॉयज. आता मुलंच किती अवेलेबल आहेत? B1 आणि B2. म्हणजे मला वाटतं हीच कमिटी तयार होईल की नाही? B1 आणि B2. पुढे नंबर बी, कमिटी ऑफ 2 गर्ल्स. म्हणजे त्याच्यात कोण कोण येऊ शकतं? G1 G2. तिसरं, कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. बरोबर? त्यांनी एक बनवून दिलंय पहिलं B1 G1. अरे मग आता B1च्या बरोबर कोण घेऊ शकतो आपण? B1 G2 किंवा B2 G1 किंवा B2 G2. हे समजलं का सगळ्यांना? डोक्यावरून नाही गेलं ना? मग देअरफॉर सॅम्पल स्पेस मध्ये कोण कोण येईल? एस बरोबर हे सगळंच येईल का?
B1 G1, B1 G2, B2 G1, B2 G2, B1 B2 आणि G1 G2. कन्सेप्ट समजली का? आता नीट समजतंय? डोक्यावरून गेलं असेल तर तसं सांगा. इथे काहीतरी रॉंग झालं ना? नाही, बरोबर. हा पॉइंट आणि हा पॉइंट. बरं, नक्की समजलंय का? 100%? काही डाऊट? ठीक. आता तुम्ही हे राहिलेलं कम्प्लीट करा आणि मग आपण 5.3 ला जाऊयात. पहा, खूप इझी आहे. म्हणजे तुम्ही थोडं असंच कोऑपरेट केलं ना तर लेसन आज फिनिश होऊन जाईल. खूप इझी आहे. याच्यात मी तुम्हाला थोडा वेळ देणार आहे ट्राय करायला. 5.3 एवढं लिहून घ्या, मग 5.3 कडे जाऊयात.